Hi students, welcome to our online class. Last lecture we study the instantaneous velocity and average velocity. Also we study how to calculate the average velocity. Now we are going to study the accelerations and force of acceleration. Now we study the accelerations, what is accelerations and the definitions as well as their example. Look here the picture, a bus traveling from distance A to D, that is AB, BC and CD. The AB is the 60 kilometer, BC is the 30 kilometer and CD is the 40 kilometer. Now we calculate also its velocity. That is, here the change in velocity of an object with respect to time is known as accelerations. Change in velocity with respect to time is known as accelerations. Look here this. आता एक दुसरं उदाहरण बघा. इथे एक गाडी आहे, जी गाडी काही अंतरावरती जाते. ही गाडी चालवताना आपल्याला प्रत्येक वेळी त्याची व्हेलॉसिटी चेंज करावी लागते. व्हेलॉसिटी चेंज झाली तरच ती गाडी चढ उतार असेल तर ती पुढे जाऊ शकते. म्हणजेच थोडक्यात आपल्याला गाडी चालवताना आपण गाडीची ॲक्सेलरेटर आपण वाढवतो, याचाच अर्थ आपण तिथे ॲक्सेलरेशन्स काय करतो, कमी जास्त करतो. यालाच आपण म्हणजे थोडक्यात व्हेलॉसिटी कमी जास्त करतो, म्हणजे यालाच आपण काय म्हणतो की तिथे ॲक्सेलरेशन झालं नाही. दुसरं उदाहरण बघा. या स्प्रिंगवर चालणारी खेळण्यातली एक मोटार आहे आणि सपाट जमिनीवरती चावी देऊन सोडल्यावर ती सरळ जाते, परंतु एका बाजूने धक्का दिल्यास दिशा बदलून ती पुढे जाते. पुढे जमिनीला धडकली की तिथे काय होते, तिच्या वेगामध्ये बदल होतो. हे कशामुळे होतं? थोडक्यात त्या मोटारीचा कशाशी तरी संपर्क आला आहे आणि त्यामुळे हे घडतं. म्हणजेच तिथे काय झालं आहे, त्या मोटारीचा व्हेलॉसिटी जी होती ती बदलली, म्हणजेच ॲक्सेलरेशन तिथे निर्माण झाले. सो द ॲक्सेलरेशन्स इज नथिंग बट दी चेंज इन व्हेलॉसिटी विथ टाईम. ओके, so look here the another picture. आता in this picture one player, एक खेळाडू आहे जो पायाने चेंडू पुढे ढकलून काय करतो, त्याची दिशा बदलतो आणि या दिशा बदलण्यामुळे चेंडूचा वेग बदलतो. म्हणजेच तिथे काय झालं, ॲक्सेलरेशन घडून आले. सो द ॲक्सेलरेशन्स इज दी interactions that brings about the acceleration is called force. म्हणजे काय, जेव्हा ही ॲक्सेलरेशन घडून येणारी जी क्रिया आहे, ही क्रिया घडून येण्यासाठी जी इंटरॅक्शन आंतरिक क्रिया जी घडून येते तिलाच काय म्हणतात, फोर्स असं म्हटलं जातं. आणि हे दिस फोर्स ॲक्ट्स ऑन बॉडी. म्हणजेच एखाद्या मूव्हिंग ऑब्जेक्टमध्ये त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये जर चेंज घडून येत असेल तर तिथे ॲक्सेलरेशन निर्माण होतं. आणि व्हेलॉसिटीमध्ये कधी चेंज निर्माण होतो, ज्यावेळी फोर्स ॲक्ट होत असतो. आपण गाडी चालवतानासुद्धा आपल्याला माहिती आहे की आपण ॲक्सेलरेटर कमी जास्त करतो, त्यामुळे त्या गाडीचा जे काही व्हेलॉसिटी आहे ती कमी जास्त होते. इट मीन्स दॅट द acceleration is depend upon the force and velocity changes of the moving body. आता आपण दुसरे एक उदाहरण घेऊया, ज्याच्यामध्ये आपण फोर्स अँड ॲक्सेलरेशन, दॅट इज अ रिलेशनशिप बिटवीन फोर्स अँड ॲक्सेलरेशन, ते काय आहे ते पाहूया. आता इथे बघा, एक तुम्हाला पिक्चर दिसतो की या पिक्चरमध्ये काचेच्या सोंगट्या ज्या आहेत त्या सोंगट्या सरफेसवरती टाकल्या गेल्या आहेत आणि ज्यावेळी आपण सरफेसवरती काचेच्या सोंगट्या टाकू त्यावेळी काय होतं, त्या घरंगळत जातात
आणि काही वेळाने त्या जाऊन थांबतात. असं का होतं? बघा इथे आता परत मी तुम्हाला सांगते की एका मोठ्या गुळगुळीत पृष्ठभागाच्या टेबलावरती काचेच्या सोंगट्या घेतल्या आहेत आणि त्या आपण काय केल्या आहेत, काचेच्या सोंगट्या त्या पृष्ठभागावरती सोडल्या आहेत आणि पृष्ठभागावरती सोडल्यानंतर त्या काही वेळ घरंगळत जातात आणि काही वेळानंतर त्यांची व्हेलॉसिटी जी आहे ती मंदावते आणि ती जाऊन पुढे थांबतात. दुसरं एक उदाहरण बघूया आपण की कॅरम बोर्डवरती, म्हणजे कॅरम बोर्ड तर सगळ्यांनी तुम्ही खेळलेलाच आहात. कॅरम बोर्डवरती जेव्हा आपण स्ट्रायकरने जेव्हा सोंगटी ढकलतो पुढे, तेव्हा ती काही काळ पुढे जाऊन थांबते आणि ज्यावेळी कॅरम बोर्डवरती आपण पावडर टाकून सोंगटी ढकलली तर ती जास्त काळ पुढे जाऊन थांबते किंवा पुढे जात राहते आणि नंतर थांबते. हे असं का होतं? बरोबर, द व्हेलॉसिटी ऑफ द कॉइन डिक्रीजेस ड्यू टू फोर्स ऑफ फ्रिक्शन. म्हणजेच कॅरम बोर्डवरती जेव्हा आपण स्ट्रायकरने सोंगटी ढकलतो तिथे फ्रिक्शन फोर्स क्रिएट होतो आणि या फ्रिक्शन फोर्समुळे ती व्हेलॉसिटी, त्या स्ट्रायकरची व्हेलॉसिटी काय होते, कमी केली जाते, डिक्रीज केली जाते. पण ज्यावेळी फ्रिक्शन फोर्स आपण काढून टाकतो, म्हणजे त्या कॅरम बोर्डवरती स्ट्रायकरने सोंगटी मारण्यापूर्वी आपण कॅरम बोर्डवरती पावडर टाकतो, त्यावेळी ती सोंगटी जास्त काळ पुढे जाते आणि नंतर जाऊन थांबते. इथे फ्रिक्शन फोर्स नाहीच आहे. म्हणजेच द व्हेलॉसिटी ऑफ द कॉइन डिक्रीजेस ड्यू टू द फोर्स ऑफ फ्रिक्शन अँड कॉइन स्टॉप. If the friction between the carom board and the coin is reduced, the coin keeps moving for a longer time. It would mean that if no force of friction is acting on the moving body, it will keep on moving with constant velocity. म्हणजेच ज्यावेळी एखाद्या गतिमान वस्तूवरती कोणतेही घर्षण बल म्हणजे फ्रिक्शन फोर्स ॲक्ट होत नसेल त्यावेळी ती वस्तू कॉन्स्टंट वेलॉसिटीने म्हणजेच एकसमान गतीने पुढे जात असते. सो नाऊ वी स्टडी न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, दॅट इज इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द बॉडी द व्हेलॉसिटी डज नॉट चेंज. इट मीन्स दॅट द बॉडी डज नॉट ॲक्सेलरेट. इन अनदर वर्ड, we also study the Newton's first law of motion is that if the body is stationary, it will remain stationary. If it is in motion, it will continue motions with the same velocity and in the same direction. याचाच अर्थ जेव्हा एखाद्या वस्तूवरती कोणतंही बल फोर्स ॲक्ट होत नसेल तेव्हा तिची व्हेलॉसिटी बदलत नाही, म्हणजे तिथे ॲक्सेलरेशन घडून येत नाही. आणि जर समजा आपण दुसऱ्या शब्दात असंही सांगू शकतो की जेव्हा एखाद्या वस्तूवरती बल लावलं गेलं नसेल त्यावेळी ती वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहते आणि जर वस्तू मोशनमध्ये असेल म्हणजे गतीमध्ये असेल तर ती एकाच दिशेने सतत पुढे जात राहते. हे प्रूफ केलं सर आयझॅक न्यूटन यांनी. आता इथे ॲक्सेलरेशन्स, द युनिट ऑफ द ॲक्सेलरेशन्स इज दी मीटर पर सेकंद स्क्वेअर. मीटर पर सेकंद स्क्वेअर. इन केस ऑफ दी accelerations, the accelerations is the vector quantity. Acceleration is the vector quantity. It means that due to the accelerations, or to explain the accelerations, the directions isn't needed, so it is a vector quantity. The accelerations measured in meter per second square and the force acting on the body which is measured in
1 Newton. So the unit of the force is Newton and the unit of the accelerations is meter per second square. In this lecture, we study the accelerations, the relationship between accelerations and force. Also, we study the Newton's first law of the motions. Okay, so bye bye.